तुम्ही कधी असं ऐकलं आहे का? इतकी बाहेर फिरते, मुलांकडे लक्ष आहे का, घर सांभाळत नाही आणि निघाली करिअर करायला. इतके ॲम्बिशियस असण्याची काय गरज आहे? आणि मग तुम्ही हसून घेतलत, पण आतून तुटलात. आजचा व्हिडिओ प्रत्येक त्या वर्किंग वुमनसाठी आहे जी दररोज लढते घरासाठी, मुलांसाठी आणि स्वप्नांसाठी. आणि सगळ्यात जास्त लोक काय म्हणतील या अदृश्य भीतीशी. आपण लहानपणापासून ऐकत आलो, असं करू नको, लोक काय म्हणतील, जास्त बोलू नको, लोक काय म्हणतील. आपल्या मनात एक इनविजिबल जज बसलेला असतो आणि तो जज म्हणजे सोसायटी. पण प्रश्न असा आहे, हे लोक नक्की कोण आहेत? तेच लोक जे तुमच्या अपयशावर चर्चा करतात, तुमच्या यशाचा मत्सर करतात आणि तुमच्या संघर्षाकडे दुर्लक्ष करतात. मग तुम्ही त्यांच्यासाठी आयुष्य का थांबवता? वर्किंग मॉम असणं म्हणजे डबल ड्युटी नाही, ती ट्रिपल ड्युटी आहे. ऑफिसमध्ये, घरी आई आणि समाजात आदर्श सून, पत्नी आणि या सगळ्यात स्वतःसाठी वेळ शून्य. तुम्ही जर स्वतःसाठी 30 मिनिटे काढली तर कुणीतरी म्हणणारच, इतकी सेल्फ सेंटर्ड झाली आहे. पण ऐका, सेल्फ केअर म्हणजे सेल्फिश नाही, सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे ॲटिट्यूड नाही. तुम्ही स्वतःसाठी उभं राहिलात तर तुमची मुलं उद्या स्वतःसाठी उभी राहायला शिकतील. इतिहास साक्षी आहे. इंदिरा गांधी त्यांनी जेव्हा देशाचं नेतृत्व केलं, त्यांच्यावर टीका झाली नाही का? झाली, खूप झाली. पण जर त्यांनी लोक काय म्हणतील ऐकलं असतं तर त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या असत्या का? मेरी कोमला लोक म्हणाले आई असूनही बॉक्सिंग, पण त्यांनी उत्तर दिलं शब्दांनी नाही तर पंचने. आपण लोकांच्या मतांचं ओझं का सोडावं? कारण लोक तुमचं भविष्य ठरवत नाहीत, ते तुमचं बिल्स भरत नाहीत, ते तुमच्या मुलांचं भविष्य घडवत नाहीत, ते तुमच्या स्वप्नांची किंमत देत नाहीत. मग तुम्ही त्यांना इतकी पॉवर का देता? तुमचं आयुष्य म्हणजे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी, लोकांचं ओपिनियन म्हणजे त्यांची हॉबी. आजच्या 3 पॉवरफुल स्टेप्स आहेत. पहिली म्हणजे तुमचं व्हाय क्लिअर करा. व्हाय म्हणजे नेमकं काय? तुम्ही कामे का करता? तुम्ही स्वप्न का बघता? तुम्ही इतकी धडपड का करता? व्हाय म्हणजे तुमच्या आतलं कारण. ते कारण तुम्हाला थकव्यावर मात करायला मदत करतं. ते कारण जे गिल्ट कमी करतं. ते कारण जे लोकांच्या बोलण्यापेक्षा जास्त शक्तिशाली असतं. तुमचं व्हाय शोधण्यासाठी काही प्रॅक्टिकल एक्झरसाइज आहेत. आज 10 मिनिटं स्वतःसाठी काढा. एक वही घ्या आणि लिहा, मी का काम करते? जर मी काम सोडलं तर मला कसं वाटेल? 5 वर्षांनी मला माझं आयुष्य कसं हवं आहे? लिहिताना प्रामाणिक राहा. तू तर दररोज लढते आहेस, पण लोकांशी नाही, स्वतःच्या शंकांशी. आज निर्णय घे, लोकांचं ऐकायचं की स्वतःच्या व्हायचं. तुझा व्हाय क्लिअर असेल तर लोकांचा नो तुला थांबवू शकत नाही. आजची दुसरी स्टेप आहे सर्कल बदला. एक गोष्ट प्रामाणिकपणे मान्य करूया, तुम्ही रोज निगेटिव्ह लोकांमध्ये राहत असाल तर स्ट्रॉंग राहणं खूप कठीण आहे. म्हणूनच पुढचा पॉवरफुल स्टेप आहे सर्कल बदला. सर्कल म्हणजे नेमकं काय? सर्कल म्हणजे तुमच्या आसपासचे लोक, कुटुंब, नातेवाईक, ऑफिस कलिग्स, मैत्रिणी, सोशल मीडियावरचे लोकसुद्धा. तुमचं एन्व्हायरमेंट तुमची एनर्जी ठरवतं. तुमची एनर्जी तुमचे डिसिजन्स ठरवते आणि तुमचे डिसिजन्स तुमचे फ्युचर ठरवतात. कधी कधी तुमचं मन स्ट्रॉंग असतं, पण आसपासचे शब्द तुम्हाला कमकुवत बनवतात. तुम्ही चुकीच्या लोकांच्या अप्रुव्हलसाठी तुमची स्वप्न कॉम्प्रोमाइज करत आहात का? जर हो, तर तुमचं सर्कल आजच बदला. तुम्ही ज्या 5 लोकांसोबत जास्त वेळ घालवता, तुम्ही त्यांच्यासारखेच बनता. जर ते ॲव्हरेज असतील तर तुम्ही सेफ खेळता. जर ते ग्रोथ विचार करत असतील तर तुम्हीही उंच उडता. कमेंटमध्ये लिहा, माझ्या आयुष्यात एक पॉझिटिव्ह व्यक्ती कोण आहे? मी कोणाला इमोशनल डिस्टन्स देणार आहे? लोक काय म्हणतात हे तुमच्या हातात नाही, पण तुम्ही कोणाचं ऐकता हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. तुमचा सर्कल बदला, कॉन्फिडन्स बदलेल. तुमचा कॉन्फिडन्स बदलला तर तुमचं फ्युचर बदलेल. आजची तिसरी प्रॅक्टिकल स्टेप आहे सायलेन्स विथ सक्सेस. सगळ्यांना उत्तर देण्यापेक्षा यशानं उत्तर देणं जास्त प्रभावी असतं. सायलेन्स विथ सक्सेस म्हणजे काय? प्रत्येक टीकेला उत्तर देत बसू नका. प्रत्येक आरोपाला जस्टिफाय करू नका. प्रत्येक शंकेला जस्टिफाय करू नका. त्याऐवजी तुमचं काम बोलू द्या, तुमची प्रगती बोलू द्या, तुमचं कॉन्फिडन्स बोलू द्या. सायलेन्स म्हणजे कमजोरी नाही, सायलेन्स म्हणजे मॅच्युरिटी.
इथे एक गोष्ट महत्त्वाची, सायलेन्स म्हणजे अपमान सहन करणं नाही. जर कोणी मर्यादा तोडत असेल तर असर्टिव्ह राहा. सायलेन्स विथ सक्सेस म्हणजे रिॲक्ट न करता रिस्पॉन्स करणं. कमेंटमध्ये लिहा, आजपासून मी कुठे सायलेन्स चूज करणार. लोकांचं म्हणणं थांबणार नाही, पण तुम्ही कसं रिस्पॉन्ड करता हे तुमच्या हातात आहे. लक्षात ठेवा, शाउटिंग वीक असतं, सायलेन्स स्ट्रॉंग असतं. वर्किंग मॉम वॉरियर, आजपासून वाद नाही वाढ करा. एक्सप्लेन नाही एक्सेल करा. आणि लक्षात ठेवा, सक्सेस इतकं मोठं असू द्या की लोकांच्या आवाजाला जागाच उरू नये. आज आपण 3 गोष्टी शिकलो. तुमचं व्हाय क्लिअर करा, तुमचा सर्कल बदला, सायलेन्स विथ सक्सेस निवडा. आणि या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की लोक काय म्हणतील हा प्रश्नच संपतो. तू सेल्फिश नाहीस, तू कन्फ्युज्ड नाहीस, तू चुकीची नाहीस, तू फक्त मोठं स्वप्न पाहणारी आहेस. आणि मोठं स्वप्न पाहणाऱ्यांना नेहमीच लोकांचं बोलणं ऐकावं लागतं. आज एक वचन स्वतःला दे, मी लोकांना नाही माझ्या ध्येयाला ऐकेन. मी गिल्ट नाही ग्रोथ निवडेन. मी वाद नाही वाढ निवडेन. तुझं आयुष्य एक्सप्लेनेशनसाठी नाही, इन्स्पिरेशनसाठी आहे. आणि तो दिवस दूर नाही जेव्हा लोक म्हणतील ती बरोबर होती.